एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आशा करते मजेतच असणार. मी अस्मिता घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ. तर आज आहे सॅटर्डे, इव्हिनिंगचा टाईम आहे. आम्ही निघालो आहे आर मॉलला. पाऊस पडत असल्यामुळे आज पण मॉलला जायचं ठरवलं. तर आज आम्हाला शॉपिंग करायची होती. तर आता आम्ही पोचलो आहे आर मॉलला. तर हा आहे आर मॉलमधील आतील व्ह्यू. तर ग्राउंड फ्लोअरला जे शॉप्स आहेत ते आर मॉलला नवीनच झालेले. सुरुवातीला फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला शॉप्स होते, बट आता ग्राउंड फ्लोअरला पण पूर्ण शॉप्स झालेले आहेत. तर आम्ही जाणार होतो इंट्यून शॉपमध्ये. आणि त्यामध्ये छान ऑफर पण सुरू होती. तर आता आम्ही आलो इंट्यूनच्या शोरूममध्ये. तर तिथे छान ऑफर सुरू होती. तर त्यातूनच काही कुर्ती आम्ही परचेस केल्या. ताईला आणि मला दोघींना पण आम्हाला काही कुर्ती आणि टॉप्स परचेस करायचे होते. तर तेच आम्ही बघत आहे. ट्रायल रूमला खूप गर्दी होती, म्हणून आम्ही अंदाजे साईज घेऊन आलो. घरी आल्यानंतर ट्राय आणि छान रिजनेबल रेटमध्ये सर्व कुर्तीज होत्या. त्यानंतर भूक लागलेली म्हणून आम्ही आलो मॅकडीमध्ये, तिथल्याच मॅकडीमध्ये, आणि छान स्ट्रॉबेरी मिल्कशेक एन्जॉय केला. आणि इथे ताईला वाटत होतं की मी फोटो काढत आहे म्हणून त्या पोज देत होत्या, बट ॲक्च्युअल मी व्हिडिओ शूट करत होते. तर हा आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि बर्गर आम्ही छान एन्जॉय केलं. त्यानंतर इथे छान फोटोशूटसाठी थीम तयार केलेली. तर तिथेच रुद्रांशचा आम्ही फोटोशूट पण केलेला. आणि फोटोशूट नंतर आम्ही घरी आल्यानंतर कुर्ती ट्राय करून बघितली. तर 2 कुर्त्यांचे साईज जरा जास्तच लूज झालेले. फक्त ही कुर्ती बऱ्यापैकी होती, बट यामध्ये पण मला एल साईज घ्यायची होती, बट ती मिळाली नाही, म्हणून परत मी दुसऱ्या दिवशी तीच साईज घेऊन आले. त्यानंतर हा दिवस आहे संडेचा. तर संडेला ब्रेकफास्टमध्ये मी बनवलेला होता आलू पराठा आणि दही तडका, म्हणजेच फोडणीचं दही बनवलेलं. आणि संडेला परत आम्ही नाश्ता करून निघालेलो, कारण की या दिवशी ताईला पण जायचं होतं. तर नाश्ता वगैरे करून परत आम्ही आर मॉलला तेच कपडे एक्सचेंज करायला गेलो. तर एक्सचेंज करण्यासोबतच मला आणखी काही जीन्सवरील टी शर्ट्स पण बघायचे होते, टॉप बघायचे होते, आणि घरी घालायला पण टी शर्ट्स बघायचे होते. तर तेच आम्ही इथे बघत होतो. आणि इथे आमची थोडी मस्ती पण चाललेली. आणि आज सोबत माझी फ्रेंड पण आलेली होती. तर आज तीच कॅमेरा वुमन होती. तर ती कॉमेडी करत होती मध्ये मध्ये. फायनली एवढ्या टी शर्ट्समध्ये मला हे टी शर्ट्स आवडलं आणि हे ब्लॅक टी शर्ट मी घेतलं. तर इथे आम्ही मिररमध्ये पोज देत होतो. हॅलो. तर मी माझ्या ज्या न्यू कुर्तीज घेतलेल्या आहे त्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. तर चला तर मग सुरुवात. तर ठाणेला जे कोणी राहत असेल तर त्यांच्यासाठी सांगते की आर मॉलमध्ये छान ऑफर्स सुरू आहेत. तर त्या ऑफर्सचाच फायदा घेत मी काही कुर्ती परचेस केलेल्या आहेत. त्यामधील सर्वात पहिली कुर्ती ही आहे, आणि त्यामध्ये छान छान रिजनेबल रेटमध्ये त्यांनी चांगल्या क्वालिटीच्या कुर्तीज तिथे ठेवलेल्या आहेत. तर ही एक कुर्ती आहे. तर ही कुर्ती कॉटनची आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. आणि सुरुवातीला सांगते, ह्या सर्व कुर्तीज मी स्वतः विकत घेतलेल्या आहे, स्वतः परचेस केलेल्या आहे. हा कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. तर
या कुर्तीची ॲक्च्युअल प्राईस ही काहीतरी 700 होती, बट मला ऑफरमध्ये ही कुर्ती 499ला पडलेली आहे. तर ही अशी ही कुर्ती आहे आणि या कुर्तीला आपण छान प्लाझो आणि लेगिनवर सुद्धा वेअर करू शकतो. तर सर्वात शेवटी मी हा सर्व कुर्ती तुम्हाला घालून दाखवणार आहे. त्यानंतर मी सेकंड सेट, तर हा कुर्ती आणि प्लाझोचा सेट आहे. हा प्लाझो सेट आहे पूर्ण. इंट्यून नावाचं त्यामध्ये शॉप आहे, त्यामध्ये मी घेतलेल्या ह्या सर्व कुर्ती. तर अशी ही छान मला पिंक कलरची कुर्ती आवडलेली, ती मी घेतली. आणि या कुर्तीची प्राईज आहे ॲक्च्युअली 1200 प्राईज होती, बट मला ऑफरमध्ये ही 999ला पडलेली. आणि यासोबतच छान प्लाझो पण आलेला आहे आणि क्लॉथ एकदम कम्फर्टेबल आहे आणि कॉटन मटेरियल आहे. तर हे आपण समरमध्ये पण वेअर करू शकतो आणि कोणत्याही सीझनमध्ये वेअर करण्यासाठी छान क्लॉथ या कुर्तीचा आहे. तर ही सेकंड कुर्ती आहे माझी. त्यानंतर ही आहे थर्ड, मी ब्लॅक कलरची कुर्ती घेतलेली. तर हे पॅटर्न छान वाटलं मला. तर ही कुर्ती मला पडलेली आहे 799ला, म्हणजे 800. जर मी 2 कुर्ती त्या याच्यामध्ये घेतलेल्या असत्या पॅकमधून, तर मला एक कुर्ती ही 699लाच पडलेली असते. बट मी एकच सिलेक्ट केली, त्यामुळं मला याची ॲक्च्युअल प्राईस 800 पे करावी लागली. तर याची ॲक्च्युली साईज चेंज करायची होती, बट साईज मिळाली नाही, तर म्हणून मी एक्सेल साईजच घेतलेली आहे. त्यानंतर थर्ड कुर्ती. या कुर्तीचं पण मटेरियल छान आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि शायनी आहे. ही कुर्ती आपण पार्टीवेअर सुद्धा यूज करू शकतो. तर ही कुर्ती मला ॲज अ पार्टीवेअर घालण्यासाठी, कुठे फंक्शन असलं तर घालण्यासाठी म्हणून मी ही कुर्ती घेतलेली. तर ॲक्च्युअल प्राईज हिची आहे 999, बट सेलमध्ये मला ही 499लाच पडलेली आहे, म्हणजे 50% ऑफ यावर होता. तर ही कुर्ती आपण लेगिन और प्लाझोवर सुद्धा मॅच करू शकतो. त्यानंतर हे टॉप मी घेतलेलं. ॲक्च्युअल प्राईज याची 249 आहे, बट मला ऑफरमध्ये हे 200लाच पडलेलं, म्हणजे 199ला हे टॉप पडलेलं आहे. तर हे ब्लॅक टॉप छान वाटलं, म्हणून मी जीन्सवर वेअर करायला हे एक परचेस केलेलं आहे. नंतर त्या दिवशी मी कोरम मॉलला गेलेली, तेव्हा मी हा जीन्स तिथे घेतलेला. त्यावेळेला दाखवला नाही. तर हा जीन्स क्रिम्सन ब्रँडचा आहे. याचं कापड पण एकदम सॉफ्ट आहे आणि स्ट्रेचेबल आहे आणि कोणत्याही सीझनमध्ये वेअर करण्यासाठी खूप छान कपडा आहे. लास्टला मी ही मार्केटमधनं घेतलेली मी. तर हा एक प्लाझो घेतलेला आहे, जो आपण लॉंग कुर्तीवर वेअर करू शकतो. तर आता फर्स्ट कुर्ती मी वेअर केलेली आहे. कुर्तीचे ॲक्च्युअल साईज तर मला मिळाले नाही, मला एल साईज हवी होती, बट एक्सेल साईज आहे ही. तर याला मला अल्टर करावं लागेल. बट अशी ही कुर्ती दिसते. ही सेकंड कुर्ती आहे ब्लॅक, जी मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली. ही पण साईज मला एल मिळाली नाही, तर ही पण मी एक्सेल वेअर केलेली आहे. आणि ही जी थर्ड पार्टीवेअर कुर्ती तुम्हाला दाखवलेली, ही अशी पद्धतीने दिसते. ही आपण प्लाझोवर सुद्धा वेअर करू शकतो. आणि या कुर्तीचा पण मला एल साईज काही तिथे मिळाला नाही, शेवटी मी एक्सेल साईजच घेऊन आले. आणि ही पण कुर्ती मला अल्टर करावी लागेल, बट सध्या त्या कुर्तीचा लुक अशा पद्धतीने दिसतो. आणि ही ओढणी जी आहे ही माझ्या दुसऱ्या ड्रेसवरची आहे, ती मी त्यावर वेअर केलेली आहे. तर असा हा पिंक प्लाझो सेट दिसतो. तर कसं वाटलं तुम्हाला माझं ड्रेस कलेक्शन, मला नक्की सांगा. आणि हा वन पीस मी मार्केटमधून परचेस केलेला. हा 1 महिन्यापूर्वी परचेस केलेला आहे, तो पण मी दाखवत आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.